नमस्कार, आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा मच्छी फ्राय करणार आहोत आणि मासे जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी किंवा आपण कुरकुरीत राहण्यासाठी तेल जास्त वापरतो, पण त्याने खूप माशांना तेलकटपणा येतो, ॲसिडिटीचा त्रास होतो आपल्याला। तर कमी साहित्यामध्ये, कमी तेलामध्ये आणि एवढे कुरकुरीत असे मासे आज आपण पाहणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे मासे खूप वेळ कुरकुरीत जसेच्या तसे राहतात। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे दोन मी नदीचे मासे घेतलेले आहेत। त्या माशांना किल्पा मासा किंवा चिलापी मासा असं देखील म्हटलं जातं। खूप छान टेस्टी लागतात हे मासे। आता आपण साहित्य पाहूया। इथे मी अर्धा लिंबू, 2 चमचे ज्वारीचं पीठ, हळद, लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे। एवढेच मसाले पुरेसे आहेत, जास्त काही मी वापरलेलं नाहीये। आता मस्तपैकी माशांना लिंबू पिळून घ्यायचा आहे। अर्धा लिंबू पूर्ण पिळायचा आहे आणि माशांना छान असा लिंबूचा रस लावून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये मी हे मसाले सर्व एकत्र करणार आहे। ह्यात तुम्ही जर पाणी टाकून ह्याची ग्रेव्ही जरी केली तरी चालते, परंतु मी असे कोरडेच मसाले लावणार आहे, कारण कोरडे सुद्धा छान असे लावले जातात। हे मासे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। स्वच्छ धुतल्यानंतर पाणी नितळून मग त्यांना लिंबाचा रस लावायचा आहे। आता हा मसाला आपण छानपैकी लावून घ्यायचा आहे व्यवस्थित। अगदी मासे ओले असल्यामुळे मसाला छान बसतो, ग्रेव्ही करायची पण काहीच गरज नाही। आता मस्तपैकी हा मसाला आपण पूर्णपणे असा लावून घ्यायचा। थोडंसं माशांना प्रेस केल्यानंतर हा मसाला लगेच बसतो। आणि तुम्ही जर पहिल्यांदा करणार असताल तर ह्या मसाल्यामध्ये तुम्ही पाणी टाकून ग्रेव्ही बनवून जरी माशांना लावलं तरी चालेल। आता छानपैकी मसाला लावून झालाय। आता तव्यावर मस्त असं तेल टाकायचं आहे। तेल छान असं गरम झाल्यानंतर थोडंसं पीठ टाकून बघायचं तेल गरम झालंय का। तर गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये हे मासे सोडलेले आहेत। एकदम तेल कडकडीतही करायचं नाहीये आणि गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा, मोठा अजिबात करायचा नाही, नाहीतर मसाला करपून मासे देखील आपले करपू शकतात। एक थोड्या वेळाने आपण मासे पलटायचे आहेत। मासे पलटायला पण घाई देखील करायची नाही, अगदी एक 3-4 मिनिटानंतर आपण मासे पलटायचे आहेत। आता छान आपण दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। ह्या अशा प्रकारे तुम्ही कोणताही मासा फ्राय करू शकता, नदीचाच नाही तर समुद्राचा देखील तुम्ही अशा प्रकारे छान असा मासा फ्राय करू शकता। खूप छान होतो हा मासा आणि खूप वेळ कुरकुरीत देखील राहतो हा मासा। तर तुम्ही अशा प्रकारे कोणताही मासा तुम्ही फ्राय करून बघा, खूप छान होतो, खूप टेस्टी होतो। ज्यादा काही मटेरियल वापरायची काहीच गरज नाही, अतिशय सुंदर लागतो हा मासा आणि लहान मुलं खूप आवडीने खातात। तर तुम्ही नक्की हा ज्वारीच्या पिठाचा वापर करून हे मासे फ्राय करून बघा। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल। आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही केलेले मच्छी फ्राय कसे झाले आहेत ते आम्हाला कळवायला विसरू नका। सो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला भेट देत जावा आणि प्लीज 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 लाईक सबस्क्राईब करा। थँक्यू।